नमस्कार मित्रांनो. एखाद्या स्त्रीची आठवण तुम्हाला सतत येऊ लागते. बरेच वेळा तुम्ही तिला विसरण्याचा प्रयत्न देखील केला असेल, पण मात्र तिच्या आठवणी काही केल्याने विसरल्या जात नाहीत. तर मित्रांनो, कदाचित ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नसेलही, त्यामुळे तिची आठवण तुम्हाला सतत येते. पण मित्रांनो, तिची आठवण तुम्हाला कितीही केलं तरी तिच्या आठवणीपासून लांब जाता येत नाही. तुम्ही ठरवलं तरी आठवायचं नाही, तरी तिची आठवण तुम्हाला सतत येते. तर मित्रांनो, याला प्रेम म्हणता येणार नाही. मित्रांनो, काहीतरी तुमच्या नात्यात अपूर्ण गोष्टी आहेत, त्यामुळे तिची आठवण तुम्हाला सतत येते. मित्रांनो, या पाठीमागे तुम्हाला हेच कारण ऐकायला मिळेल की तुमच्या दोघांमध्ये असं काहीतरी गोष्टी अपूर्ण राहिल्या आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नसतं, म्हणून तिची आठवण तुम्हाला सतत येते. तुम्ही तिच्याकडून फक्त एका काचं उत्तर तुम्हाला हवं असतं. मित्रांनो, त्या काचं उत्तर जर तुम्हाला तिच्याकडून मिळालं तरी तुमचं मन समाधानी होतं, पण त्या काच्या उत्तरामागं तुमचं मन सतत धावत असतं. त्यामुळे त्या स्त्रीची आठवण तुम्हाला सतत येते. मित्रांनो, त्या प्रश्नाच्या मागे तुमचं मन धावतंय. मित्रांनो, स्वतःच्या मनाला आवर घाला, कारण तुमचं मन तिथे तुमचं वेळ, तुमची एनर्जी वाया जाते. कारण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नाही आहे. ती व्यक्ती दुसऱ्या कोणासोबत तरी सेटल झालेली आहे. तरीसुद्धा तुम्ही तुमची एनर्जी तिच्या मागे लावू नका, कारण त्या प्रश्नार्थी काचं उत्तर शोधण्यामागे तुम्ही लागू नका. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जा, स्वतःला सिद्ध करा आणि एक सक्सेसफुल मॅन म्हणून तयार व्हा. बघा, दुनिया तुमची इज्जत करेल. मित्रांनो, वेळ ही खूप अमूल्य गोष्ट आहे, ती अशी एखाद्याच्या मागे व्यर्थ करू नका. त्यामुळे तुम्ही स्वतःवरती फोकस करा, स्वतःची प्रगती करा आणि स्वतः तुमच्या आयुष्यात 2 पावलं पुढे जा. तुम्हाला नक्कीच खरं प्रेम करणारी एखादी व्यक्ती नक्की मिळेल. आणखी महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीविषयी वाईट विचार करण्याऐवजी त्या व्यक्तीविषयी तुम्ही चांगला विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, कारण तुमचं मन तिथं डिस्टर्ब होणार नाही आहे, कारण तिथं तुमचं मन हॅपी होईल. तुम्ही असा विचार करा की चला, काही वेळापुरतं का होईना आपल्याला त्या व्यक्तीपासून काही क्षण सुखाचे घालवता आले, असा विचार करा. मित्रांनो, घडलेल्या गोष्टींवरती विचार न करता येणाऱ्या गोष्टींवरती विचार करा आणि त्यातच तुमचं सक्सेस दडलेलं असतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या एका लाईक, शेअरनं एखाद्याचं आयुष्य मात्र नक्की बदलू शकतं. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार.